अगदी झटपट म्हणजे 3 मिनिटांमध्ये 20 प्रश्न अत्यंत कमी वेळात आपण घेणार आहोत आणि ते सुद्धा स्पष्टीकरणासह. त्यामधील पहिला प्रश्न आहे, एका संख्या विशेषणाच्या पोट प्रकाराची उदाहरणे खाली दिलेल्या पर्यायी उत्तरातील एका पर्यायी उत्तरात चुकीची सांगितलेली आहेत. ते चुकीचे पर्यायी उत्तर कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्याचं कारण असं की चौथा पाचवा हे क्रमवाचक संख्या विशेषण आहेत, पृथकत्ववाचक नाहीत. दुसरा प्रश्न आहे, जेव्हा वाक्यातील क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नाही व तृतीय पुरुषी एकवचनी असते तेव्हा त्याला कोणता प्रयोग म्हणतात? माझी अशी विनंती असेल मित्रांनो, 1 ते 20 पर्यंत आपण अनुक्रमांक लिहा आणि मी उत्तर सांगायच्या आधी आपण त्याचा विचार करून त्याचा उत्तर लिहा आणि 20 पैकी किती बरोबर येतात ते तपासा, म्हणजे आपला आत्मविश्वास वाढेल. 4 पर्याय दिले त्यापैकी फक्त अ बरोबर असं याचं उत्तर आहे. आता भाव्यप्रयोग का? जेव्हा क्रियापदाचे रूप कर्ता किंवा कर्म या दोघांच्याही लिंग वचनानुसार बदलत नाही तर नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंग एकवचनी व स्वतंत्र असते तेव्हा त्याला भाव्यप्रयोग म्हणतात. उदाहरणार्थ, रामाने रावणास मारले, त्यामुळे फक्त अ बरोबर आहे. प्रश्न तिसरा आहे, असला नवरा नको बाई या वाक्यातील असला हा शब्द कोणत्या विशेषण प्रकारातील आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सार्वजनिक विशेषण. तर येथे सर्वनामापासून बनलेल्या विशेषणांना सार्वजनिक विशेषणे म्हणतात, म्हणून पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4 आहे, विशेषण या शब्द जातीमध्ये 4ही पर्याय वाचून घ्या. आता यामध्ये आपल्याला अचूक विधान कोणतं हे ओळखायचं आहे. व्हिडिओ पॉज करून आपण वाचू शकता निवांत. तर यामधील पर्याय अ आणि पर्याय क हे बरोबर आहेत. पर्याय अ आणि क बरोबर आहेत. प्रश्न 5 आहे, अमृतध्वनी या शब्दातील वर्णरचना खालील पर्यायी उत्तरामधून योग्य अशी कोणती आहे? अमृतध्वनी. आता यामध्ये आपल्याला अमृतध्वनी याचं फोड करावं लागते. तर यामध्ये आपल्याला पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असणार आहे. याची फोड केल्याच्यानंतर आपल्याला पर्याय क्रमांक 2 योग्य मिळते. पुढचा प्रश्न आहे, तो काम करीत आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर याचं योग्य उत्तर आहे संयुक्त क्रियापद, पर्याय क्रमांक 1. तर जेव्हा धातू साधित म्हणजे करीत आणि सहाय्यक क्रियापद आहे हे दोन्ही मिळून एकाच क्रियेचा बोध करतात तेव्हा त्याला संयुक्त क्रियापद म्हणतात. म्हणजे करीत अधिक आहे म्हणजे करीत आहे. प्रश्न 7, खालीलपैकी अर्थदृष्ट्या व व्याकरणदृष्ट्या बरोबर शब्द ओळखा. तर योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2 षष्टब्दी पूर्ती. हा एक संस्कृत शब्द आहे. षष्टी म्हणजे 60, अब्द म्हणजे वर्ष आणि पूर्ती यामध्ये म्हणजे 60 वर्ष पूर्ण होण्याचा सोहळा म्हणजे षष्टब्दी पूर्ती. प्रश्न 8, विस्तव, पावक, अग्नी, वन्नी या शब्दांना समानार्थी शब्द कोणता? तर याचा समानार्थी शब्द आहे अनल. आता अमृतचा जर पाहायचा झाला तर अमृतचे समानार्थी शब्द आहेत पियुष, संजीवनी. आकाशचे नभ, गगन आणि अंबर. तर अनिल म्हणजे वारा. आता विद्यार्थी अनेकदा अनल किंवा अनिल मध्ये गोंधळ करतात. हे लक्षात ठेवलं पाहिजे की अनल म्हणजे आग आणि अनिल म्हणजे वारा. प्रश्न 9, खालील वाक्यातील विधेयपूरक कोणते? तर वाक्य आहे, श्रीकृष्णाने सांदीपनींना गुरुदक्षिणा दिली. सांदीपनी श्रीकृष्णाचे गुरु. तर यामध्ये विधेयपूरक कोण आहे? तर सांदीपनींना, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, दिग्विजय या शब्दातील संधी प्रकार कोणता? तर यामध्ये पर्याय क्रमांक 3 व्यंजन संधी आहे. तर या शब्दाची जर फोड केली दिक अधिक विजय अशी होते. पहिल्या कठीण व्यंजनापुढे क मृदू व्यंजन व आल्यामुळे क बद्दल त्याच्याच वर्गातील तिसरे मृदू व्यंजन ग येते. याला प्रथम व्यंजन संधी किंवा 2 व्यंजन एकत्र आल्याने काय होते? व्यंजन संधी इथे तयार होते. पुढचा प्रश्न आहे, मन्वंतर या जोड शब्दाचे पोट शब्द ओळखा. मन्वंतरचे. तर याचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3 मनु अधिक अंतर. प्रश्न 12, रमाकांत हा सामासिक शब्द समासाच्या कोणत्या प्रकारातील आहे? तर यामध्ये तर याचा बहुव्रीही समास येईल. आता इथे अनेकांना तत्पुरुष समासही वाटू शकते, परंतु रमा म्हणजे लक्ष्मी आणि कांत म्हणजे पती. लक्ष्मीचा पती असा तो कोण? मग विष्णू. त्याच्यामुळे बहुव्रीही समास. या समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाचे नसून त्यावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, जसं लक्ष्मीचा पती विष्णू, म्हणून बहुव्रीही समास. पुढचा प्रश्न, कोठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच या अर्थाची म्हण ओळखा. अत्यंत सोपा प्रश्न, पळसाला पाने 3. सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी याचा अलंकार ओळखा. तर याचं योग्य उत्तर आहे उपमा अलंकार. कारण 2 वस्तूमधील साम्य दाखवण्यासाठी जेव्हा
परी, सारख्या, सारखी, गत, समान यांसारखे साम्यवाचक शब्द वापरले जातात तेव्हा उपमा अलंकार होतो. येथे सावळ्या रंगाची तुलना पावसाळी नभाशी म्हणजेच ढगाशी करताना नभापरी म्हणजेच काय नभासारखा असा परी शब्द वापरला आहे म्हणून हा उपमा अलंकार होतो. प्रश्न 15 पुढीलपैकी संकेतार्थी वाक्य ओळखा. आता बघा, ज्या वाक्यात असे झाले तर, तसे होईल असा संकेत किंवा अट घातलेली असते त्याला आपण संकेतार्थी वाक्य म्हणतात. यात सामान्यतः जर तर ती भाषा असते. मग इथे कुठला येईल तर यामध्ये पर्याय क्रमांक 3 बघा. पाऊस पडला तर, हे बघा तर आला, हवेत गारवा आला असता, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3. प्रश्न पुढचा आहे, पुस्तक हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंग प्रकारात येतो. तर जास्त विचार न करता पर्याय क्रमांक 3 नपुंसकलिंगी, कारण आपण पुस्तक म्हणताना ते पुस्तक म्हणतो. प्रश्न 17 खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते. आणि वाक्य आहे, जाईच्या मांडवावर सूर्याची किरणे पसरली. तर आपल्याला शब्दयोगी अव्यय ओळखायचं इथे आहे पर्याय क्रमांक 3 मांडवावर. म्हणजे जे अव्यय नामाला किंवा सर्वनामाला जोडून येते त्याला आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो. येथे वर हे अव्यय मांडव या नामाला जोडून मांडवावर असे झालेले आहे. प्रश्न 18 नेमका अर्थ सांगा. भाकड कथा. नेमका अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे निरर्थक गोष्टी. प्रश्न 19 ग ह पाटील यांचा कोणता काव्यसंग्रह नाही. तर याचं योग्य उत्तर आहे रानजाई, हा त्यांचा काव्यसंग्रह नाही. तर मग हा रानजाई कोणाचा आहे तर हा निसर्गप्रेमी आणि प्रसिद्ध कवी नाधो महानोर, नामदेव धोंडो महानोर यांचा हा कविता संग्रह आहे. पुढचा प्रश्न आहे, आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गदी माडगुळकर यांनी खालीलपैकी कोणता कविता संग्रह लिहिलेला नाही. न लिहिलेला कविता संग्रह आपल्याला ओळखायचा. तर मित्रांनो, हे 20 प्रश्न होते आणि या 20व्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून द्यायचं आहे. इतर जे प्रश्न असतात 10 ते कविता आणि पॅराग्राफचे असतात, ते आपण सोडवू शकता. या प्रश्नाचं उत्तर आपण अवश्य कमेंट करून द्यायचं आहे, जेणेकरून मला व्हिडिओ बनवायला हुरूप येईल आणि आपण पाहत आहात असं लक्षात येईल. आपण यूट्यूबला पाहत असाल व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा. आपण जर फेसबुकला पाहत असाल तर व्हिडिओ पहिल्यांदा सेव्ह करा, व्हिडिओला लाईक करा आणि पेजला फॉलो करायचा विसरू नका. लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.